नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. पण अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो, गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? आणि जर करायची असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेला गर्भवती महिलांनी पूजा करावी का? तर धार्मिक श्रद्धेनुसार गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करण्यास कोणतीही मनाई नाही. उलट अनेक कुटुंबामध्ये गर्भवती महिला भगवान विष्णू, माता सावित्री आणि वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासोबत बाळाच्या आरोग्यासाठीही प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात. मात्र वटपौर्णिमेचे व्रत हे गर्भवती महिलांनी करावे का याबाबत अनेकांना माहिती नसते. वटपौर्णिमेच्या दिवशी जर एखादी महिला गरोदर असेल तर त्यांनी वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. तसेच वटपौर्णिमेचा उपवास देखील प्रेग्नंट महिलांनी करावा का याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात. गरोदर महिलांनी वडाची पूजा कशी करावी? वटपौर्णिमेला गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी की नाही याबाबत महिलांना प्रश्न पडतो. मात्र हे व्रत अखंड सौभाग्यासाठी असल्याने ते सौभाग्यवती गरोदर महिलांनी केलेने नक्कीच चालते. फक्त वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी गरोदर महिलांनी घ्यावी. वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी. म्हणजेच तुम्ही वडाला दिवा लावून फळे नैवेद्य दाखवून पूजा करू शकता, मात्र ओटी भरू शकत नाही. गरोदर स्त्रिया ओटी भरत नसल्याने त्यांनी केवळ कोरडी पूजा करावी. तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारू नयेत. वटपौर्णिमेला वडाला दोरा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात, पण गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या न मारता व ओटी न भरता बाकी पूजा विधिवत केलेली चालते. मात्र गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे धार्मिक विधी करताना पुढील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. एक म्हणजे उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वटपौर्णिमेला अनेक महिला निर्जल किंवा कठोर उपवास करतात, परंतु गर्भवती महिलांसाठी दीर्घकाळ उपाशी राहणे योग्य नाही. फळाहार किंवा हलका आहार घेऊन पूजा करू शकता. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. 3. तब्येतीला जर झेपत नसेल तर एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी चालेल, केवळ तुम्ही वडाची पूजा करू शकता. 2. उन्हात जास्त वेळ उभे राहणे टाळा. जून महिन्यात अनेक भागात उष्णता आणि दमट वातावरण असते. वडाच्या झाडाजवळ पूजा करताना जास्त वेळ उभे राहिल्यास थकवा, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर पूजा करा. सोबत पाण्याची बाटली ठेवा. गरज वाटल्यास मध्येच विश्रांती घ्या. 3. वडाभोवती फेऱ्या मारताना काळजी घ्या. परंपरेनुसार वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळून फेऱ्या मारल्या जातात, परंतु गर्भावस्थेच्या महिन्यात फेऱ्या मारणे काही महिलांसाठी त्रासदायक ठरू शकते. अशावेळी तुम्ही हळूहळू चालावे किंवा फेऱ्या मारणे टाळावे. गरज असल्यास कमी फेऱ्या माराव्यात. कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी. 4. गर्दीच्या ठिकाणी सावध राहा. मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी असते. धक्काबुक्कीमुळे त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो तुम्ही कमी गर्दीच्या वेळेत पूजा करा. सुरक्षित अंतर ठेवा. अस्वस्थ वाटल्यास त्वरित विश्रांती घ्या. 5. मानसिक शांतता राखा. गर्भावस्थेत सकारात्मक विचार आणि मानसिक शांतता अत्यंत महत्त्वाची असते. पूजा करताना ताण घेण्याऐवजी भक्तिभावाने आणि आनंदाने पूजा करा. श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक ऊर्जा यांचा आई व बाळावर चांगला परिणाम होऊ शकतो. वटपौर्णिमेचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे? तर धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेची पूजा सावित्रीच्या दृढनिश्चयाचे आणि पतिव्रतेचे प्रतीक मानले जाते. गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत
सोप्या पद्धतीने पूजा करू शकता. आवश्यक असल्यास घरीच वडाच्या प्रतिमेची किंवा फांदीची पूजा करण्याचाही पर्याय तुम्ही निवडू शकता. तर मित्रांनो, गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र उपवास, प्रदक्षिणा आणि इतर धार्मिक विधी करताना आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवत श्रद्धेने वटपौर्णिमेचा सण साजरा करा. धन्यवाद. हर हर महादेव.